रिव्हर पार्कमध्ये आपल्या सर्वांच्या भेटीसाठी आगमन झालं आहे। गाड्यांची सहर्ष स्वागत। एकच वादा राजू दादा आपल्या सर्वांचे आरती आमदार आपल्या सर्वांच्या भेटीसाठी आले आहेत। दादा आरती आपल्या सर्वांचे लाडके आमदार 144 कल्याण विधानसभेचे तालुका उमेदवार राजूदादा पाटील यांचं सहर्ष स्वागत आहे। मानसरोवरचे जे चेअरमन असतील बसे जाणे यायचं दादांचं सत्कार करायचं आहे। मानसरोवर समोर सर्व मुलांच्या मानसरोवरांना सत्कार करायचं। आपल्या सर्वांच्या भेटीसाठी राजूदादा आलेले आहेत। दादांचे सहर्ष स्वागत। दादांनी स्थानपन्न व्हायचं आहे। असेच बाकी निवडचे रहिवासी समोर बसून घ्या। बसा बसा चेअरमॅन नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्राचे एकमेव उमेदवार माननीय राजू पाटील यांचं हार्दिक स्वागत करतो। आणि जी म्हणजे एक दुःख असं होतं की उमेदवार त्यांच्याच बाबतीत नाही बोलत, सगळेच उमेदवार मतदार ज्यावेळी मतदान होतं तेव्हा जास्त भेटतात पर्सनॅलिटी, तर त्यांनी शेजारीच राहतात। त्यांनी सुद्धा अधूनमधून इथे कॉलनीमध्ये काही कॉम्प्लेक्स आहेत, बिल्डर कोऑपरेशन देतोय की नाही, स्वच्छतेचा अभाव आहे कॉलनीमध्ये, डासाचं प्रमाण जास्त आहे, स्वच्छताही होत नाही। तर या बाबतीत त्यांनी त्यांना आणि ज्येष्ठ नागरिक आहोत, ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची जागा नाही, तर एखादा दिवस त्यांनी काढला तर त्याच्यामुळे आपण बिल्डरकडे त्यांनी मला प्रॉमिस केलं होतं बिल्डरने आमच्या मंडळाला, तर त्यामधून त्याच्यावर प्रगती झालेली नाही। याला 1 वर्ष झाले। धन्यवाद आपण आला तर, आणि आपल्याला मतदानामध्ये जोडून 100% यश मिळवून असेल तर, कारण वेळ कमी आहे। हम उत्तर भारतीय समाज की तरफ से आपका स्वागत करते हैं। और यहाँ पे ठीक है, आपसे पहले भी मुलाकात हुई है, और सबसे बड़ी चीज़ ये है कि आप तब से मिलते हैं। ऐसा नहीं कि जैसे अंकल ने बोला कि चुनाव के समय सब लोग आते हैं और मिलते हैं, तो आपके साथ बराबर समय मिलता है। पहले भी मुलाकात हुई है चीज़ों को, पर कुछ चीज़ें हैं जो कॉम्प्लेक्स से रिलेटेड हैं, और थोड़ा सा जैसे अंकल ने ऑलरेडी कुछ चीज़ों को रखा है, तो हम वो सारी चीज़ें इलेक्शन के बाद आपसे मिलकर डिस्कस करेंगे। पहले तो आज का मुद्दा ये है कि आपको पहले भारी मतों से विजयी बनाए, उसके बाद जा करके आगे, क्योंकि जब आप जीत के आएंगे तो हमारे लिए कुछ कर पाएंगे और अच्छे से कर पाएंगे। आज आपके हाथ मजबूत करेंगे तो कल के हमारे काम और हमारे हाथ मजबूत होंगे, ये हमारा ख्याल है। धन्यवाद। तर कृपया सांगा, मग नाही तर मग दादांना त्यांचं मनोगत व्यक्त करायला देतो। कोणाला बोलायचं तर हात वर करा, मग मी सांग माईक घेऊन येतो। लेडीजमध्ये महिलांमध्ये कोणाला बोलायचं असेल काय विषय? सर्व रहिवासी व माझे सहकारी, सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो की आपण इथे बोलून माझा मानसन्मान केला, सत्कार केला। काका बरोबर बोलले, काका चुकीचे नाही बोलले की मधून येत जा। तुम्ही बघा 2 वर्षे आपली कोविडमध्ये गेली निवडून आल्याबरोबर। मी काही निमित्त सांगत नाही, परिस्थिती सांगतो काय काय होती आमच्यामध्ये। 3 वर्षे कामासाठी भेटली। कोविडमध्ये आपण माझ्या सर्व सहकाऱ्यांनी चांगलं काम केलं, इथे सगळीच ठिकाणी म्हणजे पूर्ण मतदारसंघात आम्ही झोपून काम केलं। मी पदरचे
खूप पैसे खर्च केले, आकडा तुम्हाला सांगितलं, परंतु स्वतःचं हॉस्पिटल दिलं असतं, जेवढं करता येईल तेवढं केलं, ते कर्तव्य समजून केलं. मी काय मेहरबानी म्हणून समजून काय केलं नाही. आणि जे काय करतो प्रामाणिकपणे करतोय, मग तो रस्त्याचा विषय असेल, रस्त्याच्या ट्रॅफिकचा विषय असेल, त्याच्या क्वालिटीचा विषय असेल. कल्याण शिरपाटा रोडचं ऑडिट लावून मी 64 पॅनल चेंज करून घेतले, तरी क्वालिटी थर्ड क्लासच आहे, पण माझं लक्ष आहे त्याच्यावर. आणि हे का करतो मी, त्याच्यात पर्सेंटेज खात नाही आहे, टक्केवारी कशात खात नाही आहे. आपला मुख्य इथला उद्देश किंवा आपला जो त्रास होतोय तो ह्या ट्रॅफिकचा प्रचंड त्रास होतोय. कारण नसताना किंवा आपली इच्छा नसताना पण आपल्या नव्या ट्रीटनं यावं लागतो. रोज एकमेकांना बोलून सकाळ संध्याकाळ आपली खराब जात असते. ज्या तुमच्या समस्या आहेत त्या मी पण भोगतोय, मलाही समस्या त्याच आहेत. या कॉम्प्लेक्समध्ये हा बाबतीत बोलायचं तर याच्याशी माझा खूप तसा कनेक्ट आहे. हा आणलाच आम्ही इथे, बऱ्याचशा अशोक जे ही लोक आली, त्या लोकांनी कॉम्प्लेक्स उभारला. बरेचसे ट्रॅक्टर माझ्या ऑफिसमध्ये विकले गेले, सोलसेलिंग आमच्याकडे होती. आता ते आहेत की नाही माहीत नाही ती लोक, परंतु इथे कनेक्ट आहे. आमचा एक भावना आहे या कॉम्प्लेक्सबद्दल. कामं झाली नसतील कुठली, त्याला काही कारणं अजूनही आहेत. इथे 4 वर्ष का नगरसेवक नाही की त्याच्या माध्यमातून आपण काही छोटी कामं करून घेऊ शकतो. PMC तशी चांगली संस्था आहे, PMCकडे पैसा आहे. हे रस्ते वगैरे तुम्ही हँडओव्हर केलेत की नाही केले अजून, त्यामुळे तिथे निधी नाही वापरू शकत. तुम्ही हँडओव्हर केलेला निधी वापरू शकतो, रस्ते करू शकतो, परंतु काही जिम्मेदारी बिल्डर आणि पालिका या लेवलला मी काही जबाबदारी झटकत नाही. पण जिथे जिथे तुम्हाला आमदार निधी किंवा आमच्या माध्यमातून पैसा वापरू शकतो तो नक्की वापरला जाईल. तुम्ही बोललात ज्येष्ठ नागरिकांना मला द्या जागा, NOC द्या, मी पैसे करून घेईन, तर माझ्या खिशातले नाही जात, त्याच्यात निधी येतो. म्हणजे आणि चांगली सूचना आहे, ज्येष्ठांनी एकत्र राहून तिथे वाचनालय करा, चांगल्या चांगल्या गोष्टी करता येतील. एक आपल्यावर खूप मोठं संकट आलं आहे, ते म्हणजे इथे डम्पिंग ग्राउंड येतो, त्याचा वास आमच्या पलावापर्यंत येतो. तो ऑफिस तुम्हाला क्रॉस करूनच येत असेल, तुम्हाला कधी कधी त्रास होत असेल तिथं. त्याचं प्रमाण वाढत चाललेलं आमच्या संतोषदादांनी तिथे आंदोलन करून ते बऱ्यापैकी सहकारी बंद केलेलं आहे. पण तो कोणी आणला हेही तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ज्या तुमच्याकडे येतात मतं मागायला त्याच लोकांनी तो आणलेला आहे. स्टोरेज कंपनी पण त्यांनीच आणलेली आहे, मी नाही आणली ती. फक्त आपण भांडतोय त्याच्या विरोधात. जे काय करायचं प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. मी काय हार्डकोर राजकारणी नाही आहे, 5 वर्ष गेली माझी राजकारणात, पण मी 3 मुख्यमंत्री पाहिले. ती कामं न व्हायला किंवा स्लो व्हायला अनेक कारणे आहेत. मी तेव्हा विरोधी पक्षात सक्षम विरोधी पक्ष म्हणून मतं मागितली होती, तुम्हाला आठवत असेल. विरोधात राहून कशी कामं आणता येतात किंवा एवढी आणता येतात ती आणली. त्याला काही लिमिटेशन असतात, परंतु आता मान्य राजसाहेबांनी सांगितलं की आम्ही सत्तेसोबत जाणार आहोत. त्यामुळे निश्चितच तुम्ही जर मला तुमचं अमूल्य मत दिलं आणि निवडून आलो तर निश्चितच चांगली कामं इथे अधिक करता येतील. विषय फक्त एका कॉम्प्लेक्सचा नाही, आपला पूर्ण प्रेमायसेसचा आहे. कल्याण शिरपाटा रोड हा नवीन घोडबंदर रोड टाईप होतोय आणि या रस्त्याला जर तुम्ही ॲक्सेस नाही दिला, या अख्ख्या रस्त्याला TMCचे 2 सर्व्हिस रोड आहेत, ते कुठल्या माध्यमातून डेव्हलप नाही झालं तर पुढे घोडबंदर रोडला ट्रॅफिक होते, तेच आपल्या नशिबात येणार आहे. तर अशाच टेक्निकल बाबींवर माझं लक्ष आहे. असं नाही की मोठं कुठला टेंडर काढून त्याच्यातनं टक्केवारी खाण्यावर माझं लक्ष आहे. असं अजिबात घडलं नाही, घडणारही नाही आणि आमचा तो पेशा पण नाही. त्यामुळे प्रामाणिकपणे काम करतोय. माझी आपल्या सर्व माता भगिनींना आणि आपल्या सर्व ज्येष्ठांना, तरुणांना, सर्वांना विनंती आहे, एक हिंदुत्वाचा विचार घेऊन जे आम्ही चाललोय पुढे त्याला सपोर्ट करा. विकासाचा विचार घेऊन चालू त्याला सपोर्ट करा. निश्चितच तुमच्या अशा अपेक्षेला आम्ही नक्की उतरू, नक्की कामं होतील याचं एक आश्वासन देतो आपणास. आणि पुढच्या काही कार्यक्रमासाठी आपली रजा घेतो. पुन्हा एकदा आपण इथे बोलवून एवढ्या 12 वाजता पण इथे थांबलं त्याबद्दल आपले खूप खूप आभार व्यक्त करतो. आता आमची नीट भेटते फक्त आज शेवटचा संडे प्रचार करायला, त्यामुळे आपल्यासारखे अनेक दिवसांना ठिकठिकाणी जायची चालू आहे. त्यामुळे मला पुढे जाण्यासाठी रजा देवी विनंती करतो. धन्यवाद.